नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला ग्रामीण विकासाच्या संदर्भातील शासकीय आणि निमशासकीय योजनेतून झालेले प्रयत्न या संदर्भात माहिती घ्यायची आहे. सन 1950 पासून विकसनशील देशांच्या मध्ये ग्रामीण भागातील सामाजिक बदल हा अभ्यासाचा महत्त्वपूर्ण विषय ठरला आहे. विकसनशील देशांच्या मध्ये राष्ट्रीय पातळीवर आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले जातात. हे प्रयत्न विशेषतः कृषी क्षेत्रासाठी केले जातात. ग्रामीण समाजातील सामाजिक बदल कोणत्या दिशेने होतो आहे या संदर्भात भारतीय समाजशास्त्रज्ञ AR देसाई यांनी विकास कार्यक्रमाची निष्पत्ती म्हणून ग्रामीण परिवर्तनाच्या काही पद्धती या शोधून काढल्या. ग्रामीण सामाजिक बदलाचे 4 मुख्य प्रवाहामध्ये नमूद केलेले त्यांनी दिसून येतात. मग हे प्रवाह असे आहेत की नंबर 1 आहे की कृषी आधारित समाजाचे उदरनिर्वाह अर्थव्यवस्थेपासून बाजारपेठ अर्थव्यवस्थेमध्ये जलद गतीने झालेले रूपांतरण. त्यानंतर 2 आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणाम म्हणून जलद रूपांतर. नंबर 3 आहे की जमीनदारांसारख्या मध्यस्थांचे निर्मूलन. आणि नंबर 4 आहे शहरी आणि राष्ट्रीय संस्थांशी संपर्क असलेल्या विविध संघटना आणि संस्थांचा उदय. खरं तर AR देसाई यांच्या मताचा जर विचार केला तर शासनाच्या प्रयत्नामुळे ग्रामीण समुदायात परिवर्तन झाले हे आपल्या लक्षात येते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सन 1952 समुदाय विकास कार्यक्रम राबविण्यात आला. खेड्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम होता. ग्रामीण समुदायाच्या कल्याणासाठी ग्रामस्थांनी विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे हा समुदाय विकास कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर सन 1957 पंचायत राज व्यवस्था आली की ज्यामध्ये आपण पाहिलं की बलवंतराव मेहता समितीने त्यावेळेस शिफारशीनुसार 1957 ही व्यवस्था आणली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत या पंचायत राज व्यवस्था ही करण्यात आलेली होती. तर सन 1979 समुदाय विकास कार्यक्रमाऐवजी याच समुदाय विकास कार्यक्रमाचं एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजेच IRDP हा यामध्ये राबविण्यात आला. भारतीय ग्रामीण समुदायाचा प्रामुख्याने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परिवर्तन झाले आणि अनेक जमीन सुधारणा कायद्यांचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील बदलाला गती आलेली दिसून येते. मग याच संदर्भामध्ये भारत सरकारने ग्रामीण विकासासाठी अलीकडेच हाती घेतलेल्या ज्या योजना आल्या त्या योजना म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका योजना SGSY, प्रधानमंत्री ग्रामीण विकास शिष्यवृत्ती योजना, त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ज्याला आपण मनरेगा म्हणतो, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना SGSY व सर्व शिक्षा अभियान SSA, संसद आदर्श ग्राम योजना आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना व इंदिरा आवास योजना आणि अंत्योदय अन्न योजना इत्यादी AAI या संदर्भामध्ये शासनाने राबवलेल्या या योजना आपल्याला दिसून येतात. ग्रामीण आणि शहरी समुदाय हा परस्परावर अवलंबून असल्यामुळे या समुदायामध्ये सातत्याने संपर्क येतो. उदाहरणार्थ शहरातील लोक कृषी उत्पादनासाठी शेतकऱ्यावर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे कृषी उत्पादन वाढवण्याच्यासाठी नव्या तंत्रज्ञानासाठी ग्रामीण समुदाय हा शहरी समुदायावर अवलंबून आहे. हळूहळू ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये बदलली आहेत असे लक्षात येईल. यावरूनच ग्रामीण आणि शहरी यांच्यामध्ये सतत संपर्क होत असल्यामुळे या संज्ञा रूढ होताना दिसतात. रस्ते बांधणी असेल, दळणवळणचा विकास असेल किंवा सामाजिक आर्थिक बदल असतील. उदाहरणार्थ जातीव्यवस्था क्षीण झाली, यामुळे आता गतिशीलता वाढते. पूर्वीच्या वस्तुविनिमय पद्धतीच्या ऐवजी चलनावर चालणारी बाजारपेठ आता निर्माण झाली, म्हणजेच पैसा हे विनिमयाचे साधन झालेले आपल्याला दिसून येते. याच पद्धतीने ग्रामीण विकासाचे सतत होणारे प्रयत्न, त्याचा अभ्यास आपण वरचेवर करणारच आहोत.
धन्यवाद.